नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी दिव्यांगजनाची पेन्शन वाढवण्यात आली आणि ती आता 2,500 रुपये होते. ही पेन्शन वाढ करत असताना शासनाने अनेक अनेक गोष्टीचा विचार केला असेल आणि त्या गोष्टीपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामधील दिव्यांगजनांची संख्या आणि त्या संख्येनुसार दिली जाणारी पेन्शन आणि त्या पेन्शनची पूर्ण रक्कम आणि त्या रकमेचा तिजोरीवर येणारा बोजा या गोष्टीचा विचार करून जी पेन्शन 4,000च्या कमीत कमी 4,000 पर्यंत व्हायला पाहिजे होती ती पेन्शन 2,500 करण्यात आली. हरकत नाही, अंशतः दिव्यांगजनांनी या गोष्टीचं स्वागत पण केलं. हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र नक्की बोलायला वाटते, दिव्यांग किती आहेत याचा जर आकडा मोजायचा असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या दिव्यांगजनाचा आकडा मोजावा लागेल. एक म्हणजे खरे दिव्यांग आणि दुसरे म्हणजे खोटारडे बोगस दिव्यांग. जर खऱ्या दिव्यांगाचा आकडा आणि खोटारडे बोगस दिव्यांगाचा आकडा जर वेगळा केला तर खऱ्या दिव्यांगाचा आकडा बराच कमी होईल. म्हणजेच खऱ्या दिव्यांगजनाला मिळणारे लाभ हे खूप जास्त मिळतील आणि शासन दरबारी याचा फार जास्त बोजा पण येणार नाही. हे बोलण्याच्या मागचं कारण तिसगाव शेवगाव या रस्त्यावर एसटी महामंडळाच्या भरारी पथकाने 2 दिवस एसटीची चेकिंग केली आणि त्या चेकिंग मध्ये असंख्य बोगस दिव्यांग सापडले. म्हणजे असं नका समजू की त्यांच्याकडे एसटीचं कार्ड होतं, समाज कल्याणचं कार्ड होतं, ते तरी कार्ड लोकल लेवलला बनतंय, तेवढ्या पुरतं बनतंय, चेरीमेरीचा विषय तिथेही येऊ शकतो किंवा येतो. पण हे कार्ड तसं नसून हे UDID कार्ड होतं, जे की एकाच नंबरचं UDID कार्ड, जे की एकाच प्रकारचं दिव्यांग प्रकार म्हणजे फिजिकल इम्पेअरमेंट MH26 आणि पुढचा सेम नंबर, जे की एकाच अधिकाऱ्याच्या सहीचं कार्ड. हे असंख्य कार्ड एसटी महामंडळामध्ये फिरतायत, बिंदास वापरले जात आहेत आणि या कार्डच्या आधारे जे बोगस आहेत ते स्वतःचा फायदा करून घेत आहेत. सहज चालता चालता माणूस म्हणतो की माझ्याकडे 1/4चं कार्ड मी मिळवलेले, ते कार्ड मिळताना 2,000 रुपये 4,000 रुपये खर्च येतो आणि याचे खातर जमा करण्याचा कोणीही त्रास घेत नाहीये असं जाणवतं. एसटी महामंडळाने हे जे सध्याच्या भरारी पथकातर्फे जे हालचाल चालू केल्यात त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतोय. एसटी कंडक्टरनी ज्यावेळेस आता थोडस सक्रिय होऊन दिव्यांगजनाच्या कार्डची ओळख करण्यासाठी जी मेहनत करतायत त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतोय. तसंच काही एसटी कंडक्टर मात्र दिव्यांगजनासाठीच्या राखीव जागा आणि त्या ठिकाणी दिव्यांगजनाला बसण्यासाठी त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी मदत करतायत. या गोष्टीचं पण आम्ही स्वागत करतोय. पण एवढ्याने होणार नाहीये, असंख्य बोगस आहेत. जर समजा ह्या काही एसटी मध्ये चेकिंग केल्यानंतर हे जर गट्टा मिळत असेल त्या खोट्या UDID कार्डचा तर असे किती असतील आणि याची शोध मोहीम करणं सगळ्यात महत्वाचं आहे. एका एसटी मध्ये म्हणजे ती तिसगाव शेगाव या ठिकाणी एकाच नंबरचे UDID कार्ड लोखंडे, हंडाळ, खाडे, पवार, खेडकर, बडे अशी नावं जर त्या 2 दिवसात 5-6 नावं मिळत असतील. आमच्याकडे बऱ्याच जणांनी खोटे UDID कार्ड पाठवलेले त्याचे नावाचा जर अभ्यास केला, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हजारोवर हे बोगस दिव्यांग असतील आणि हे खऱ्या दिव्यांगाच्या टाळूवरचं लोणी लुटतायत. शासन दरबारी एक उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि ही उपाययोजना अतुल सावे साहेब तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन करावी. कारण आमचं हित, आमचं भलं करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही आमचे मंत्री आहात, आमचं मंत्रालय तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्या बाबतीत एक सक्षम मंत्री आहात. कारण ज्या दिवशी दिव्यांग मंत्रालय आपल्या ताब्यात आलं त्याच्यानंतर काही दिवसात आपण मीटिंग घेतली आणि दिव्यांगजनाच्या विविध योजनांना मूर्त रूप देण्याचं आपण कार्य चालू केलं. याचा एक भाग म्हणून आपण ठीक आहे तुटपुंजी का होईना पण आपण 1,000 रुपये पेन्शन वाढ केली. साहेब, हे सगळं तुम्ही दिव्यांग हिताचं जसं करताय तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बोगस दिव्यांग शोध मोहीम. मग ती एसटी महामंडळात असू द्या, नोकरीमध्ये असू द्या, बच्चू भाऊनी दिलेल्या यादीतील सर्व दिव्यांगजनाचे फेर पडताळणी असू द्या, या सगळ्या गोष्टी मात्र प्रधान क्रमाने घेऊन आपण बोगस दिव्यांग शोधावे आणि खऱ्या दिव्यांगांना न्याय द्यावा. आता ह्या एसटी महामंडळामध्ये सापडलेले UDID कार्ड
याच्यावर नेमकी काय कारवाई झाली हा मात्र प्रश्न दिव्यांगजनाच्या मनात आहे. की ही गोष्ट अनुत्तरित राहते अशी एक शंका त्यांच्या मनात आहे. होय, हे बोलण्याच्या मागचं कारण की खोटं प्रमाणपत्र घेताना हे जे बेशरम आहेत त्यांना लाज वाटत नाही. यांना जे प्रमाणपत्र बनवून देतात त्यांना कायदा माहित नाही. दिव्यांग हक्क कायदा 2016 च कलम नंबर 91, या कलम नंबर 91 नुसार जर दिव्यांगजनाच्या म्हणजे कार्डचा वापर करून, प्रमाणपत्राचा वापर करून खोटे कागद बनवून जर एखादा दिव्यांगजनाचे मूळ हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीला 2 वर्ष जेल आणि 1 लाख रुपये फाईन अशी सजा आहे. या गोष्टीसाठी आपण अतुल सावे साहेब आपण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला जागरूक करावं. खास करून एसटी महामंडळाला, जे त्या एसटी महामंडळाचे मंत्री आहेत सरनाईक साहेब, यांना पण ही गोष्ट अवगत करून द्यावी. आणि जे जे आतापर्यंत एसटी महामंडळामध्ये हे जे बोगस कार्ड घेऊन फिरलेले सापडते यांच्या प्रत्येकाचा ऍड्रेस शोधावा, यांच्यावर त्या संबंधित पोलीस स्टेशनला केस करावी आणि 2 वर्ष सजा आणि 1 लाख रुपये दंड यांच्याकडून वसूल करावा. त्याच्याच बरोबर मोहिमेमध्ये इथून पुढे 1-2 महिन्यामध्ये सगळी मोहीम पूर्ण करा, मोहीम राबवा. त्याच्यासाठी विविध पथकं नेमा, खरं समोर आणा, बोगस दिव्यांग धरा आणि त्यांना प्रत्येक बोगस दिव्यांग, ज्यांच्याकडे बोगस दिव्यांग कार्ड आहे या प्रत्येकाला 2 वर्ष जेल आणि 1 लाखाची सजा द्या. एवढं जर केलं साहेब, इथून पुढे बोगस प्रमाणपत्र काढण्याची कोणीही डेअरिंग करणार नाही. ते बोगस प्रमाणपत्र काढणार नाहीत. खऱ्या दिव्यांगजनाला वस्तुनिष्ठ न्याय मिळेल. परत एकदा सांगतो, खरा दिव्यांग जर 30% असेल तर तो बोगस मध्ये मोडत नाही. ती त्याची टक्केवारी आहे. त्या मेडिकल बोर्डने अभ्यास करून त्या दृष्टीने टक्केवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये टक्केवारी कमी जास्त हा जो असंख्य दिव्यांगजनाचं म्हणणं आहे याच्याबद्दल नक्कीच आम्ही आवाज उठवू. पण आज मात्र हे जे बोगस आहेत यांना धरणं आणि यांना एवढी मोठी सजा देणं जरुरी आहे. फक्त हे बोगसच कार्ड धारकच धरणं नाही तर यांना ते कार्ड बनवण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली, मग ते सरकारी दवाखाना असू द्या, ते पोर्टल असू द्या किंवा बाहेरून कॉम्प्युटरवर एडिट करून असू द्या, या प्रत्येकाला मात्र 2 वर्ष जेल आणि 1 लाख रुपये सजा झालीच पाहिजे. ही जर सजा झाली तिथून पुढे जीवनामध्ये महाराष्ट्रातील कमीत कमी डेअरिंग कोणी करणार नाही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याची. जसं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलंय दिव्यांग मंत्रालय बनवणार, तसंच महाराष्ट्राने देशामध्ये पहिलं राज्य बनावं बोगस दिव्यांग शोधून त्यांना एवढी मोठी सजा देणार. हा महाराष्ट्राचा एक वेगळा आदर्श राहील आणि तो आदर्श अतुल सावे सारख्या मंत्री महोदयाच्या हाताने हे सगळं काम झालं तर ते खऱ्या दिव्यांगजनासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट राहील. आणि हे कार्य मात्र खरा दिव्यांग अतुल सावे साहेबांचं कार्य, महाराष्ट्रातील दिव्यांग मंत्रालयाचं कार्य मात्र जीवनभर लक्षात ठेवेल. आजच्या व्हिडिओतून हीच अपेक्षा. हे जे बोगस आहेत यांना ताबडतोब धरा, 2 वर्ष जेलमध्ये टाका, 1 लाख रुपये प्रत्येक बोगस दिव्यांगाला फाईन लावा. कारण तो दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसारचं प्रयोजन आहे. कलम नंबर 91. बोगस दिव्यांगांना धरा आणि खऱ्या दिव्यांगांना मदत करा, एवढीच सर्व खऱ्या दिव्यांगाच्या वतीने शासन दरबारी विनंती.